आता कांदा तळून झालेला आहे, ह्यामध्ये मटण टाकून घेऊया आपण सगळं असं मिक्स करून घेऊया. मटण सगळं तेलामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. मटणाचा कलर चेंज झालेला आहे. ह्यामध्ये टाकून घेऊ थोडीशी हळद, थोडंसं मीठ, 1 तांब्या पाणी ओतून 4 शिट्ट्या काढून घेऊ आपण मटणाला. कढईमध्ये लावलं असतं पण कढईमध्ये वेळ लागतो मटणाला शिजायला, त्यामुळं कुकरला लावून घ्यायचं. मटण शिजलेलं आहे. आता त्यामध्ये टाकून घेऊया अद्रक लसूणची पेस्ट, 2 टमाटे बारीक करून घेतलेले हे टाकून घेऊया. दही घेतलेले अर्धी वाटी, 4 हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. आता हे मिक्स करून घेऊया आपण 1-2 मिनिटं. आता मिक्स करून झालेलं आहे. यामध्ये मसाले टाकून घेऊया. काळा मसाला 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, थोडीशी हळद आणि कस्तुरी मेथी, थोडंसं दूध टाकून घेऊ. यामध्ये 10 मिनिटं शिजवून घेऊ आपण आता मटणाला. मित्रांनो, मटण कोरमा तयार झालेला आहे आपला. एकच नंबर झालेला आहे. ग्रेव्ही पण असं दाटसर झालेली आहे. एकच नंबर झालेली आहे. ग्रेव्ही पण एकच नंबर झालेला आहे मटण कोरमा. ह्या पद्धतीचा नक्की ट्राय करा तुम्ही मटण कोरमा. तर तयार झालेला आहे आपला कोरमा. आता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे. एकच नंबर झालेला आहे बघा ह्या पद्धतीचा. घंटाडान तर तयार आहे आपल्या मटण कोरमा. 1 नंबर झालेला आहे मित्रांनो. लिंबू पिळून द्यायचा असा दणका. एकच नंबर झालेला आहे मटण कोरमा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.